नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत पहिल्या दिवसाचे मतदान संपताच ज्या शहरात 0 माईल आहे त्या शहरात म्हणजेच नागपुरात रात्रीचा विश्राम करण्याचे ठरवले. मोदीजी पंतप्रधान पदावर बसण्यापूर्वी जेव्हा तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी भाजपच्या पंतप्रधान पदाचा चेहरा असे घोषित केले, त्या गोव्याच्या बैठकीनंतर 10 वर्षांपर्यंत मोदी साहेबांनी कधीही रात्रीला आपली पायधूळ नागपुरात झाडली नाही. पण मग या 19 तारखेला नरेंद्र मोदी साहेबांनी नागपुरात कसा काय मुक्काम केला, हे कोडे आमच्या सहित सर्वांनाच पडले आहे. 19 तारखेची संध्याकाळ होता होता मतदानाचे जे आकडे पंतप्रधानांच्या समोर आले त्यावरून त्यांनी नागपुरात रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले असं म्हणतात. त्या रात्री पंतप्रधानांनी नागपूरच्या राजभवनात पोहोचल्यावर फक्त नागपुरातील किन्नराच्या राणीला भेट दिल्याचे सांगितलं जात आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना पंतप्रधानांचे दर्शन घ्यायचे होते, मात्र ती संधी कुणालाच मिळाली नाही. सायंकाळी भारतातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीचे चित्र मोदी साहेबांसमोर स्पष्ट झाले होते. केवळ नागपूरच नाही तर पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश वगळता सर्वच ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यासाठी जी उदासीनता दाखवली व त्यामुळे जो धोक्याचा गंभीर इशारा मोदी साहेबांना मिळाला, त्यामुळे त्यांचे चिंतित होणे स्वाभाविक आहे. भारतातील सर्व ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ही निवडणूक जराही गंभीरपणे घेतली नाही. यामुळेच मतदानाची टक्केवारी 6 ते 9% कमी झाली. ती टक्केवारी कमी होण्याचे कारण आम्ही वर म्हटल्याप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांची निवडणूक निरपेक्षता असल्याचे मोदी साहेबांना दिसून आले. आजपर्यंत संघाला फारसे महत्व दिल्याचे दिसून आले नव्हते. संघाला सर्व प्रकारची मदत झाली, पण एकेकाळचे आपले प्रचारक पंतप्रधान बनल्यावर संघाला अपेक्षित असे महत्व मिळाले नाही असे संघाला वाटतं. 2004 साली तत्कालीन सरसंघचालक आणि तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यातील मतभेद स्पष्ट झाले होते. तेव्हाच्या सरकारमधील प्रमुख सूत्रधार प्रमोद महाजन यांनी शायनिंग इंडियाचा नारा दिला, पण त्यावेळी संघाला प्रामुख्याने दुर्लक्षित केले गेले आणि मग शायनिंग इंडियाची शायनिंगता मातीमोल झाली. सोनिया गांधी यांच्या काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी मिळाली. यावेळी पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या घनघोर उतरत्या भाजणीचे दुष्परिणाम दिसल्याबरोबर 10 वर्षातील पहिला मुक्काम आपल्या प्रभावी आणि हुशार पंतप्रधानांनी नागपुरात केला. त्या रात्री बराच वेळ खलबत केले. खुद्द नागपूर शहरातच अनेक ठिकाणी मतदानाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटलेले आढळले. नागपूरच्या 6 संघातील 2 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. एक म्हणजे उत्तर नागपूरचा राखीव मतदारसंघ आणि दुसरा काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेला विकास ठाकरे यांचा मतदारसंघ. या 2 मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. ज्या मतदारसंघात संघाचे महाकार्यालय आहे त्या ठिकाणीही मतदानाचा टक्का घसरलेला आढळला. केवळ नागपूर शहरातील कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात त्यांनी जीवापाड मेहनत घेऊन सरासरीपेक्षा जास्त मतदारांना मतदानाकडे पाठवण्याचे कार्य केले. बाकीच्या 3ही मतदारसंघात भाजप प्रभावित भागात उदासीनता दिसून आल्याचे सांगतात. संपूर्ण देशातील संघाच्या उदासीनतेचा पडताळा आणि त्याचे परिणाम पाहिल्याबरोबर पंतप्रधानांनी संघश्रेष्ठींना चर्चेचे निमंत्रण दिल्याचे समजतात. त्या रात्री कोणालाही न भेटता केवळ संघश्रेष्ठींना चर्चेसाठी बोलवण्यात आले होते. त्या दालनात नेमके काय घडले हे संघातील आमच्या विश्वसनीय सूत्राने जे सांगितले ते निश्चितच चिंताजनक होते. पंतप्रधानांनी मतदानाचा कौल यापुढे बदलवण्यासाठी संघश्रेष्ठींना विनंती केल्याचे सांगण्यात आले. पुढील टप्प्यात अशीच उदासीनता दिसली तर 400 जागा सोडा 200 जागाही मिळणार नाही. असे झाले तर आपले सरकार राहणार नाही आणि संघालाही त्रास होईल असा इशारा पंतप्रधानांनी दिला. संघाकडून पंतप्रधानांना प्रत्येक ठिकाणी मोदी आणि केवळ मोदीच असे चित्र का दिसते असेही विचारण्यात आले. भाजपातील कॅडर उदासीन का आणि भाजपाऐवजी आपल्या संकल्प पत्रातही केवळ मोदीचीच गॅरंटी का असा प्रश्न विचारण्यात आला. संकल्प पत्रातील 60 पानात पंतप्रधानांचे 45 फोटो कसे काय आहेत हेही विचारण्यात आल्याचे म्हणतात. बाकी त्या रात्री काय घडले याची फारशी कल्पना आम्हाला नाही, पण पंतप्रधान नम्रपणे संघ शरण झाल्याची चर्चा नागपुरात सुरू आहे एवढेच जाणकार म्हणतात. बाकी आम्ही काय सांगावे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर.
नमस्कार.